नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवरती. मी सुबोध जाधव आपलं स्वागत करतो. तर आज मला बऱ्याच दिवसापासून कमेंटमध्ये येत होतं की सर आईस ब्रेकर्स पाठवा ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डेचे. तर आज मी ते बनवलेले आहेत, तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे ज्याचं लिखाण R.K. नारायण यांनी केलेलं आहे, त्याचं आईस ब्रेकर्स आपण बघतोय. नंबर 1चा क्वेश्चन आहे आईस ब्रेकरमध्ये, तो म्हणजे डिस्कस विथ युअर पार्टनर अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ. तुमच्या पार्टनरसोबत तुम्हाला डिस्कस करायचं आहे अँड कम्प्लीट ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे. व्हॉट आर युअर स्ट्रेंथ. आता मी इमॅजिनरी आन्सर देत आहे, तसे तुम्ही तुमच्या मित्रासोबत या गोष्टी डिस्कस करायच्या आहेत, पण तुम्हाला एक थोडीशी गाईडलाईन व्हावी, त्यामुळे मी त्याचा आन्सर तुम्हाला देत आहे. स्ट्रेंथ्स. वाय डू यू फील सो ड्रीम करिअर. आता स्ट्रेंथ काय आहे आणि त्यातून तुम्हाला काय वाटतं. वाय डू यू फील सो, तुम्हाला काय वाटतं ते आहे म्हणून. आणि ड्रीम करिअर, त्यामध्ये ड्रीम करिअर तुमचं काय होऊ शकतं किंवा काय असणार किंवा काय पाहिजे. त्यातला पहिला स्ट्रेंथ आहे पेंटिंग अँड ड्रॉइंग. हे तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे. कॅन व्हिज्युअलाइज एक्सप्रेस कमर्शियल आर्टिस्ट अँड कार्टुनिस्ट. म्हणजे तुमचं करिअर त्यामध्ये होऊ शकतं जर तुम्ही चांगले पेंटर किंवा ड्रॉइंग तुमची चांगली असेल तर. वाय डू यू फील, बिकॉज कॅन व्हिज्युअलाइज अँड एक्सप्रेस. आता बघा डान्सिंग, हे तुमचं स्ट्रेंथ असू शकतं. वाय डू यू फील सो पॅशन आणि एक्सप्रेशन्स, हे त्याचं एक वाटतं त्याच्यामुळं की मी चांगला डान्सर होऊ शकतो. आणि करिअर आहे कोरिओग्राफर आणि आर्टिस्ट. म्युझिक, पॅशन फॉर म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, यू कॅन बिकम म्युझिशियन ऑर कंपोजर. कुक किंवा मग त्याला आपण शेफ म्हणतो. लव टू मेक फूड, यामुळे वाटतं की मला इंटरेस्ट आहे फूड बनवण्यात. आणि यू कॅन बिकम अ गुड शेफ इन फ्युचर ऑल्सो. विविंग अँड सेविंग. विणकाम असेल चांगल्या प्रकारे किंवा सेविंग तुम्ही चांगल्या प्रकारे करत असेल तर कॅन डिझाईन क्लोथ्स अँड यू कॅन बिकम ड्रेस डिझायनर. तुम्ही ड्रेस डिझायनरसुद्धा होऊ शकता. सिंगिंग, पॅशन फॉर सिंगिंग, व्हॉइस मॉड्युलेशन. पॅशन आहे गाण्याचं किंवा तुम्ही चांगल्या प्रकारचा व्हॉइस बदल होतो व्हॉइसमध्ये, तर सिंगर तुम्ही चांगल्या प्रकारे होऊ शकता. टीचिंग, दिस इज माय प्रोफेशन. ओके. वाय आय राईट दॅट, वाय आय वॉन्ट टू बिकम टीचर, इट इज गिवन हिअर. टीचिंग, पॅशन अँड लव टू एज्युकेट पीपल. लोकांना काय करणं तर आवडतं लोकांना एज्युकेट करायला, त्यामुळे तुमचं करिअर होऊ शकतं चांगल्या प्रकारे टीचरमध्ये. त्यानंतर आहे नंबर 2 आईस ब्रेकर्स. द सीन इन अ लोकल मार्केट ऑफ अ विलेज, टाउन, सिटी इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह. पीपल विथ डिफरंट ऑक्युपेशन्स सेल देअर वेअर्स. डिस्कस विथ युअर पार्टनर द व्हरायटी ऑफ ॲक्टिव्हिटीज ॲट द लोकल मार्केट. आता एक सीन बद्दल सांगायचं आहे. द सीन इन द लोकल मार्केट. लोकल मार्केटचा सीन कुठेही असेल, मग तो खेडा असेल, टाऊन असेल किंवा मग सिटी असेल, इज व्हेरी अट्रॅक्टिव्ह, खूप अट्रॅक्टिव्ह ते असतं. पीपल विथ डिफरंट ऑक्युपेशन्स, वेगवेगळ्या प्रकारच्या ऑक्युपेशनचे लोक त्यांच्या वस्तू विकण्याचं काम तिथे करतात. डिस्कस विथ युअर पार्टनर, तुमच्या पार्टनरसोबत तुम्हाला डिस्कस करायचं आहे की तिथे ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी होतात त्या कुठल्या आहेत. त्यामध्ये नंबर 1 आहे बघा, दिलेला असेल तुमच्या बुकमध्ये. सेलिंग फ्लावर्स, सेलिंग ग्रोसरीज. फ्लावर्स विकणे किंवा मग ग्रोसरी, किराणा माल विकणे, ही एक ॲक्टिव्हिटी होती. या व्यतिरिक्त काय काय होतं. ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड अँड स्टफ, वस्तूंची काय केलं जातं तर ट्रान्सपोर्टेशन केलेलं आपल्याला दिसून येतं. ओके. नंबर 3 सेलिंग अँड बाईंग फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, स्वीट्स, युटेन्सिल्स, आर्टिफिशियल ज्वेलरीज एक्सेट्रा. आता काही विकणारे जे असतील ते काय विकतात तर फ्रूट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, स्वीट्स असतील, युटेन्सिल असतील. युटेन्सिल म्हणजे भांडी, हे विकतात. आर्टिफिशियल ज्वेलरीज विकतात. आणि काही लोक ते काय करतात तर बाय करत असतात किंवा विकत घेत असतात. नंबर 4 बार्गेनिंग, शाउटिंग, बार्टरिंग अँड जोकिंग. खूप प्रकारचं बार्गेनिंग आपल्याला दिसून येईल. शाउटिंग, आरडाओरड, गोंधळ. बार्टरिंग म्हणजे वस्तू विनिमय. त्यानंतर जोकिंग पण दिसून येईल तुम्हाला. आणि यूज ऑफ डिफरंट लँग्वेज, वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेचा वापर होतो. आणि विशेष म्हणजे ह्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मला आईचं खूप मदत झाली. तिने या गोष्टी मला सांगितल्या आणि तसं मीही बघतो. इन अ विलेज, टाउन, सिटी, इट इज क्वाईट अ कॉमन साईट टू सी अन ॲस्ट्रॉलॉजर सिटिंग बाय द रोड साईड अँड हिज प्रोफेशनल इक्विपमेंट्स. आता विलेज असतील, टाउन असेल, सिटी असेल,
एक कॉमन गोष्ट तुम्हाला दिसते ॲस्ट्रॉलॉजरची, ज्यावेळेस तो बसलेला असतो रोडच्या साईडला त्याच्या प्रोफेशनल इक्विपमेंटसोबत. डिस्कस विथ युअर पार्टनर, तुमच्या पार्टनरसोबत डिस्कस करा. अँड लिस्ट द रिक्वायरमेंट्स ऑफ हिज ट्रेड, त्याच्याकडे कुठल्या गोष्टी असतात ते तुम्ही सांगा. त्याच्या व्यापारासाठी कुठल्या गोष्टी तो सोबत ठेवतो. नंबर 1 आहे पॅरेट्स अँड कार्ड्स. पॅरेट्स असतो एक पोपट, कार्ड्स असतात. या व्यतिरिक्त काय असतं बघा, कॉरिशेल, माला, अननोन क्लोथ्स एक्सेट्रा, अशा अशा प्रकारचे क्लोथ्स त्याच्याकडे आपल्याला दिसतात. नंबर 3 सिंदूर, फोटोज ऑफ गॉड अँड गॉडेसेस, देवाचे फोटो, देवींचे फोटो आपल्याला दिसतात. लेमन, बुक असतात त्याच्याकडे, लेमन असतात एक्सेट्रा. त्यानंतर मिथिकल चार्ट, पंचांग, स्टिक एक्सेट्रा. इथं मॅट पाहिजे होतं, दिस इज मॅट आणि स्टिक त्यांच्याकडे आपल्याला जनरली दिसून येते. त्यानंतर आहे 14 प्रश्न. देर आर सर्टन अनरिजनेबल बिलीफ्स अमंग पीपल लिव्हिंग इन अवर सोसायटी. एक अशा अनरिजनेबल बिलीफ्स असतील, लोक जे आपल्या आजूबाजूला लोक राहतात किंवा सोसायटीत राहतात त्यांचे अनबिलिव्हेबल अशा बिलीफ्स असतात. सर्टन कॉमन इव्हेंट्स अँड आर लिंक्ड अँड सुपरटिशियस, आणि काही सुपरटिशियस गोष्टींनाही ते मानत असतात. लिस्ट सच इव्हेंट्स, डिस्कस द सुपरटिशियस लिंक विथ देम अँड द मीन ऑफ देअर इरॅडिकेशन. आता तुम्हाला ते सुपरटिशियसच्या जे गोष्टी आहेत त्या तुम्हाला लिहायच्या आहे. त्याचबरोबर तुम्हाला ते कसं इरॅडिकेट म्हणजे काय, निर्मूलन करणं, ते कसं तुम्ही कमी करू शकता त्यासाठी तुम्हाला माहिती सांगायची आहे. बघा आता एक उदाहरण दिलं त्यांनी. नंबर 1 आहे अ कॅट क्रॉसिंग युअर पाथ. एखादी मांजर तुमचा रस्ता आडवा जाते तर निश्चितच तुम्ही काय करता, पावलं मागे जाता. ओके, या अशा प्रकारच्या सुपरटिशियस थिंग्स कुठल्या आहेत, जितके तुम्हाला तुम्ही भरपूर सांगू शकता. तुम्ही याच्या व्यतिरिक्त लिहू शकता मी दिलेले त्या व्यतिरिक्त. टू किल कॅट, मांजरेला मारू नये, सोन्याची मांजर बनवून द्यावी लागते, एक सुपरटिशियस थिंग. टू टच ट्री ॲट नाईट, रात्री स्पर्श करू नये कशाला, झाडाला. टू ब्लिंक लेफ्ट आय ऑफ मॅन, माणसाचा डावा डोळा, आणि राईट आय ऑफ वुमेन, हे कसं असतं तर खूप वाईट असतं, महिलेचा डोळा ब्लिंक होणं. टू कट द नेल ॲट नाईट, रात्रीचे नख काढू नये. टू टेक सॉर्ड ऑन हँड्स, हातावर मीठ घेऊ नये. सॅक्रिफाईस ऑफ ॲनिमल्स, जे काही ॲनिमल्स असतील, मग आता बोकड वगैरे असतात यांना लोक कापतात, ते सॅक्रिफाईस आपल्याला जनरली ही एक सुपरटिशियस थिंग दिसते. बिलीफ इन सुपर नॅचरल पॉवर्स, कुठल्या तरी सुपर नॅचरल पॉवर आहेत त्याच्यावर विश्वास. स्वीपिंग होम ॲट नाईट, रात्रीचं झाडायला जे झाडतात ते एक सुपर नॅचरल गोष्ट आपल्याला सांगता येईल. वेज टू इरॅडिकेट द सुपरस्टिशन, आता या सुपरस्टिशियस थिंगला काही कशा प्रकारे निर्मूलन करायचं त्यासाठी काही वेज आहेत. त्यामध्ये नंबर 1 आहे बघा, बाय कीपिंग सायंटिफिक ॲटिट्यूड, एक चांगल्या प्रकारचा सायंटिफिक ॲटिट्यूड तुमच्याकडे असावा. नंबर 2 बाय क्रिएटिंग सोशल अवेअरनेस, एक सोशलनेस अवेअरनेस तुम्ही क्रिएट करावा. बाय ऑर्गनायझिंग व्हेरियस प्रोग्रॅम्स, वर्कशॉप आणि सेमिनार्स, एक वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्रॅम्स, वर्कशॉप आणि सेमिनार्स तुम्ही घ्यावेत, ज्यातून सोशल अवेअरनेस तुम्ही क्रिएट करू शकता, किंवा मग सुपरटिशियस अशा गोष्टींना तुम्ही इरॅडिकेट करू शकता. नंबर 4 बाय एक्सपोजिंग द फॉल्सहुड ऑफ द सुपरटिशियस पीपल, जे सुपरटिशियस पीपल आहेत त्यांना एक्सपोज करणं की ते कशा प्रकारे लोकांना फसवतात. थ्रू एज्युकेटिंग पीपल अँड लिटरेसी कॅम्पेन, आता तुम्ही काय करू शकता, एज्युकेट करू शकता लोकांना, किंवा मग लिटरेसी कॅम्पेन्स तुम्ही चालवू शकता. नंबर 6 विथ द हेल्प ऑफ NGOs, तुम्ही इरॅडिकेट करू शकता कशासोबत, NGOs बरोबरची मदत घेऊन सुद्धा तुम्ही या गोष्टी निर्मूलन करू शकता, या गोष्टींचं सुपरटिशियस थिंगचं. बाय शोईंग फिल्म, स्टेज शोज, प्लेज, TV प्रोग्राम्स, मग तुम्ही त्या लोकांना फिल्म दाखवू शकतात, स्टेज शोज करू शकतात, किंवा मग स्ट्रीट प्लेज असतील किंवा मग TV प्रोग्राम्स असतील, याच्या थ्रू सुद्धा तुम्ही हे सुपरटिशियस थिंग्स असतील त्याला तुम्ही इरॅडिकेट करू शकता किंवा त्याचं निर्मूलन तुम्ही करू शकता. तर इथे आपला जे आईस ब्रेकर्स आहेत ते इथे संपलेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं मी एक आणखी सांगतो तुम्हाला की मी ग्रामरचे व्हिडिओसुद्धा अपलोड करतो आहे, तेही तुम्ही रोजच्या रोज बघत चला, कारण ग्रामरही आपल्याला परीक्षेला येणार आहे. तर ग्रामरची व्हिडिओही तुम्ही रेग्युलरली बघा. ओके, थँक्यू अँड टेक केअर. लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू अँड टेक केअर.